नमस्कार. आज आपण सोपा असा दुधीचा पराठा कसा करायचा ते पाहतोय. त्यासाठी प्रथम लसूण, हिरवी मिरची, आलं, दालचिनी, लवंग, ओवा आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून दरदरीत वाटून मसाला वाटून घ्यायचा. हा मसाला एका परातीत काढायचा. त्यात 1 वाटी किसलेला दुधी घालायचा. त्यात थोडी हळद, भाजलेली धणा जिरा पावडर, भाजलेली बडीशेप पावडर, लाल मिरची पावडर, सफेद तीळ, साधं मीठ आणि नमकीन चवीसाठी सेंधव मीठ घालायचं. थोडी साखर घालायची. चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि ऑरिगॅनो आवडत असेल तर ते सुद्धा घालायचे. याने पराठ्याची चव छान लागते. चाट मसाला घालायचा, हिंग घालायचं आणि छान सर्व मिक्स करायचं. इथे दुधीला त्याचं पाणी सुटणार. आता यात 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि मिक्स करायचं. थोडे सफेद तीळ घालायचे. नंतर किसलेल्या दुधीचं उरलेलं पाणी आहे ते घालायचं. छान गोळा मळून घ्यायचा. अशा प्रकारे 2 गोळे मळून तयार झालेले आहेत. झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत चटणीसाठी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं, लसूण, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची, चिंच, थोडं गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. आता ही तयार चटणी वाटीत काढून घ्यायची. आता अर्ध्या तासाने पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि एकसारखे गोळे तयार करायचे. तयार गोळ्यांचे पराठे लाटून घ्यायचे. हा एकसारखा होण्यासाठी गोल ताटाच्या साहाय्याने कापून घ्यायचा. तर मग अशा तऱ्हेने गोल एकसारखा पराठा दिसतो. असा हा पराठा तव्यावर शेकून घ्यायचा. दोन्ही बाजूने चांगला शेकला की त्यावर पाहिजे असेल तर तूप घालायचं किंवा तेल घालायचं. अशा प्रकारे हे सगळे पराठे तयार करून घ्यायचे. हे पराठे तुम्ही लोणच्या सोबत, चटणी सोबत किंवा कुठल्याही रसाभाजी सोबत एन्जॉय करा. हेल्दी असा हा पोटभरीचा ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.